नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण पाहू शकता एका ठिकाणी आपण तुटाळीला बी लावलं होतं, पण त्या ठिकाणी पांढऱ्या रोपाची उगवणता झाली, म्हणजे पांढरं रोप उगवलंय. आणि जर पांढरं रोप असेल तर माझ्या माहितीस तो ते लाल शेंगाचं रोप असेल. जर कुणाला माहीत असलं कमेंटद्वारे देखील कळू शकता. हे पाहू शकता, हे पांढरं रोप आहे बघा. हो का, हे कारण हे जे झाड आहे, हे झाड थोडं फवारणीमुळे गेलं होतं, त्याला फुटवाच झाला नाही. त्याच्यामुळे इथं तुटाळीचं आपण एक बी लावलं होतं. पण ह्याची जी झाड आहे हे पूर्णतः पांढरं बी उगवलेलं आहे. तर पाऊस तर म्हणू शकता की ब्यामध्ये जो फरक आहे, तो ब्यामधला फरक आणि जी म्हणजे एखादं आपण बियाणं एखाद्या ठिकाणी बियाणं आणतो, तर अशा वेळी एखादं बी पांढरं येऊ शकतं. आता पाहू शकता इथं बघा, इथं एक तुटाळीचं झाड लावलं होतं, हे पांढरं नाही बघा, हे हिरवगार झाड आहे. आणि ज्या ठिकाणी पांढरं झाड असेल तर आपण 100% काय आपण म्हणतो त्याला, लाल शेंगाचं झाड तयार होऊ शकते ते. आणि लाल शेंगाचं झाड आपल्याला याच्यामध्ये नको आहे, तर आपण त्याला आत्ताच उपटून घेणार आहोत. त्यासाठी छोटासा व्हिडिओ बनवा म्हटलं. लाल शेंगाचं झाड.